इंजिनिअरिंग करताना मी एक टी शर्ट घातलं होतं आणि त्या टी शर्टवरती लिहिलेलं होतं की आय हॅव अ लॉट ऑफ अ पोटेन्शियल बट इट इज ऑलवेज ग्राउंडेड. ते पाहून मला मुली थांबवत होत्या आणि मला विचारत होत्या, अरे बाबा टी शर्टवरती काय लिहिलेलं आहे. त्यावेळेस मी दाखवत होतो, तर त्या पाहत होत्या, थोडंसं एन्जॉय करत होतो. तर हे सांगण्याचा उद्देश असा होता की आपण एक टी शर्ट घालतो तर ते टी शर्टवरती एक फॅशन असतं की त्या टी शर्टवरती काही जर प्रिंट केलं असेल तर ते प्रिंट आपण जर पाहिलं ना तर ते पाहिल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. आता खरं पाहायला गेलं तर टी शर्टवरचा जो प्रिंट लिहिलेलं असतं काही काही लोकांना तो खूप डिझाईन ॲट्रॅक्ट करत असतो. काही काही लोक असे डिझाईन करतात टी शर्टवरती की ज्या डिझाईननी खूप साऱ्या लोकांना तो एकदम बेस्ट वाटतं, म्हणजे खूप छान वाटतं. तर ह्याचा एक मोठा असा बिझनेस होतो आणि तो आहे प्रिंट ऑन डिमांड. आज मला कोणीतरी एक कमेंट केलं आणि म्हटलं की सर तुम्ही प्रिंट ऑन डिमांड यावरती व्हिडिओज बनवा. तर प्रिंट ऑन डिमांड हे काय आहे पहिल्यांदा तुम्ही ते समजून घ्या. प्रिंट ऑन डिमांड म्हणजे तुम्ही एखादा टी शर्ट आहे. आता मी आपल्या गावीसुद्धा जे काही एखादं फंक्शन वगैरे असतं त्यावेळेस आपण काय करतो की टी शर्ट छापतो आणि टी शर्ट छापतो. तर छापणं म्हणजे काय, प्रिंट करणं. त्या टी शर्टवरती आपण प्रिंट करतो. हा एक खूप मोठा एक ई कॉमर्सचा बिझनेस झाला आहे. आता हे ई कॉमर्स काय की आता आपण फ्लिपकार्ट बघतो, ॲमेझॉन पाहतो, जे काही आपण ऑर्डर करतो ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून, तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांनी एक ऑनलाईन स्टोअर ओपन करून ठेवलं आहे. ह्यांच्याकडे एक मोठमोठे असे गॅलरीज आहेत ज्याच्यावरती हे प्रोडक्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत. आता असंही नाही आहे की ते प्रोडक्ट्स ते स्वतः बनवतात. असे अनेक लोक आहेत की ज्यांचं प्रोडक्ट ते ऑनलाईन त्या ॲमेझॉनवरती रजिस्टर करतात आणि ॲमेझॉन फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. म्हणजेच ॲमेझॉन हा ड्रॉप शिपिंग किंवा एक ड्रॉप सर्व्हिसिंग या फील्डमध्ये आहे. हे ड्रॉप शिपिंग काय, हे ड्रॉप सर्व्हिसिंग काय, काही माहीत नाही आहे. जाऊ दे, तेवढं तुम्ही आता नका डोक्यात घेऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रिंट ऑन डिमांडचा हा बिझनेस कसा चालतो किंवा प्रिंट ऑन डिमांड हे आहे काय, प्रिंट ऑन डिमांड हे तुम्ही करू शकता का. हे बिझनेस आता सध्या USA खूप टॉपला आहे आणि इंडियामधले असे अनेक लोक आहेत की जे प्रिंट ऑन डिमांडवरतून आपले ई कॉमर्सचे वेबसाईट्स बनवून लाखो रुपये कमवत आहेत. आणि हे एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती तुम्ही खूप सारा मेहनत जर तुम्ही याच्यामध्ये घेतलात तर तुम्ही आत्ता जर तुम्ही सुरुवात केलात तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की 6 महिन्यात एका वर्षामध्ये तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हाल आणि तेही 0 रुपयामध्ये. हे काय आहे प्रिंट ऑन डिमांड पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. कसं असतं की ज्यावेळेस एखाद्याशी वेबसाईट्स आहेत, आता खूप सारे असे वेबसाईट आहेत जसे की बेवकूफ.com आहे, प्रिंटिफाय.com आहे, त्यानंतर असे बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी हे जे वेबसाईट बनवलं या वेबसाईटवरती जे काही टी शर्ट्स आहेत त्या टी शर्ट्सवरती तुम्ही डिझाईन करू शकता. आता तुम्ही म्हणणार की सर आम्ही डिझायनर नाही आहे, आम्हाला येत नाही डिझाईन करता. तर डिझाईन वगैरे तुम्हाला जास्त त्यामध्ये मेहनत घ्यायची गरज नाही. ऑलरेडी असे वेबसाईट्स आहेत की जे डिझाईन प्रोव्हाइड करतात. बरं, ते डिझाईन उचलून फक्त तुम्हाला टी शर्टवरती चिटकवायचं आहे. एवढं तर तुम्ही इझिली करू शकता. खूप सोपं आहे, ते काही अवघड नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही हे करायला लागाल ना त्यावेळेस तुम्हाला खूप इझी होईल. मग हे करायचं कसं हे तर मी तुम्हाला सांगेलच, पण सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की प्रिंट ऑन डिमांडवरती आपण पैसे कसे कमाई करू शकतो. एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा यासाठी तुम्हाला 2 गोष्टी खूप गरजेचं आहे शिकून घेणं. ते म्हणजे आपण ड्रॉप सर्व्हिसिंग कसं करतो किंवा ड्रॉप शिपिंग कसं करतो, हे काय आहे हे पहिल्यांदा शिकणं खूप गरजेचं आहे. ड्रॉप शिपिंगच्या बाबतीत, ड्रॉप सर्व्हिसिंगच्या बाबतीत मी तुम्हाला फुल माहिती तर तुम्हाला मी देईलच. प्रॅक्टिकली मी पण तुम्हाला खूप काही सांगेन. पण त्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ई कॉमर्सच्या वेबसाईटबद्दल खूप माहिती असावी लागते. आता ई कॉमर्सची वेबसाईट म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखी वेबसाईट. आता ही ॲमेझॉन फ्लिपकार्टसाठी वेबसाईट तुम्ही बनवू शकता का, तर कोणालाही हे पॉसिबल आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसाठी वेबसाईट बनवून. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही इतके मोठमोठ्या गोष्टी करता, हे खरं पॉसिबल आहे का, तर खरंच पॉसिबल आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या डिजिटल मार्केटिंगच्या करिअरमध्ये कामं करत असतो, ज्यावेळेस खूप मेहनतीनं कामं करत असतो त्यावेळेस या सर्व गोष्टी खूप इझिली होत असतात. आता ई कॉमर्सची वेबसाईट बनवणं काही मोठी गोष्ट नाही आहे, खूप सोपी गोष्ट आहे. पण ई कॉमर्सची वेबसाईट बनवून घेण्यासाठी अगोदर तुम्हाला 1 महिना 15 दिवस खूप प्रॅक्टिस करावी लागते. आता प्रॅक्टिस कशाची करावी लागते, त्यासाठी तुम्हाला काय यावं लागतं, त्यासाठी तुम्हाला वेबसाईट डिझाईन यावं लागतं. वेबसाईट डिझाईनमध्ये काय यावं लागतं, स्टॅटिक कसं बनवायचं, डायनॅमिक कसं बनवायचं, त्याच्यानंतर ई कॉमर्सची
प्रोडक्टची आपण स्टोअर कसं सेटअप करायचं, हे प्रोडक्ट कसं आपण विकलं जातात, पेमेंट गेटवेज काय, बऱ्याच गोष्टी असतात जे तुम्हाला शिकावं लागतं. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा. ज्यांना हा व्हिडिओ खूप युजफुल वाटतो त्यांनी हा पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि प्लीज अशा आपल्या सर्व मराठी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण मी खूप महत्त्वाचा इन्फॉर्मेशन्स या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आता मी सर्वप्रथम तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती येऊन. तर मित्रांनो, आता मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आणि मी इथे एक टाईप करतो की प्रिंटिफाय म्हणून एक टाईप करतो, कारण प्रिंटिफाय किंवा बेवकूफ.com या बाबतीत जर तुम्ही पाहिलात तर हे जे वेबसाईट आहेत, हे वेबसाईट प्रिंटिफाय ड्रॉप शिपिंग प्रिंटिंग सर्व्हिसेस फॉर ई कॉमर्स, म्हणजे बघा हे ड्रॉप शिपिंगचं बिझनेस आहे. आता ड्रॉप शिपिंग म्हणजे काय असतं, कसं असतं, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस एखाद्यांचं तुम्ही काम करून देताय, म्हणजे समजा तुम्ही टी शर्ट आहे, तुमच्याकडे टी शर्ट्स हा रेडीमेड दिला, तुमच्याकडे डिझाईन रेडीमेड दिलं, फक्त तुम्हाला त्या टी शर्टवरती डिझाईन लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते तुम्हाला विकायचं. आता हे विकायचं कुठं, ते पण प्लॅटफॉर्म तुम्हाला ते देतं की तुम्हाला विकायचं कुठे. बरं, हे विकण्यासाठी प्लॅटफॉर्म तर दिलं, मग ह्याची मार्केटिंग कशी करायची ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता. फक्त तुम्हाला हे मार्केटिंग करणं आणि हे काम करणं एवढं मात्र तुमचं काम आहे. आणि यावरती लोक आता लाखो रुपये कमाई करत आहेत आणि हे करतायत सुद्धा. तर मी तुम्हाला सांगतो की आता हे प्रिंटिफाय ड्रॉप शिपिंग आणि प्रिंटिंग सर्व्हिसेसला मी याला एकदा ओपन करून तुम्हाला फक्त दाखवतो. यावरती तुम्ही तुमचा बिझनेस स्टोअर म्हणजे तुम्ही सुरू करू शकता. हे कसं करायचं स्टेप बाय स्टेप माहिती पण मी तुम्हाला देईल. तर इथं तुम्ही पाहू शकता क्रिएट अँड सेल कस्टम प्रोडक्ट्स. ओके, तर इथे तुम्हाला एक टी शर्ट दिसत असेल की आता ह्या टी शर्ट दिसत असेल तुम्हाला, ह्या टी शर्टवरती हे डिझाईन केलेली एक लेडीज आहे, ती स्क्रोल डाऊन करते. आता या ठिकाणी तुम्ही स्टार्ट फॉर फ्री हाऊ इट वर्क्स 100% फ्री टू यूज. तर मी स्टार्ट फॉर फ्रीला मी क्लिक करतो आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा एक प्रिंटिफायचा माझा वेबसाईट ओपन झाला. आता इथे मला पहिल्यांदा काय करावं लागेल, साईनअप करावं लागेल. तर मी इथं गुगलनी साईनअप करतो. आता हा वेबसाईट्स मी जस्ट पहिल्यांदाच वापरतो आहे, पण मी तुम्हाला यावरती भरपूर काही गोष्टी सांगणार आहे, भरपूर काही गोष्टी तुम्हाला इथे समजणार आहे. हे तुम्हीसुद्धा करू शकता. मी इथे कन्फर्म करतो आणि त्यानंतर बघा व्हॉट डिस्क्राईब यू बेस्ट, म्हणजे आय एम अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, आय एम रिप्रेझेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, आय हॅव अ ओन ई कॉमर्स स्टोअर अँड आय रिप्रेझेंट अ कंपनी अँड अदर्स. आता एक गोष्ट आहे की इथे ई कॉमर्सची जर तुमची स्टोअर असेल, आता हे तुम्ही वर्डप्रेसवर शिकलेला असाल, तुमचं स्वतःचं एक ई कॉमर्स वेबसाईट बनवायला शिकला असाल, तर तुम्हाला ई कॉमर्सची वेबसाईट बनवायला शिकायला असेल तर ते मी तुम्हाला शिकवणारच आहे. तुम्ही माझा वर्डप्रेसचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. कोर्स मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेला आहे आणि 249 रुपयामध्ये कोर्स आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर तुम्ही वर्डप्रेस शिकल्यानंतर वर्डप्रेसचे बरेच सारे फायदे आहेत. त्यामध्ये तुम्ही ई कॉमर्सची वेबसाईट पण तुम्ही स्वतःचं बनवू शकता. तर एक ई कॉमर्सची वेबसाईट तुमची जर असेल तर ते कशी बनवायची, काय बनवायची, त्यासाठी तर माझे व्हिडिओज आहेतच, मी करणारच आहे. तर यामध्ये पहा की आय एम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, रिप्रेझेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, आय हॅव ओन ई कॉमर्स स्टोअर. यापैकी कोणता तरी एक ऑप्शन्स तुम्हाला निवडायचा आहे. तर मी काय करतो की आय रिप्रेझेंट अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, हे पण मी क्लिक करू शकतो, किंवा आय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मी ह्याला क्लिक करतो, किंवा तुम्ही अदर्सला पण क्लिक करू शकता. त्यानंतर व्हॉट इज युअर मेन ऑब्जेक्टिव्ह, तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय, तुमचं गोल काय, म्हणजे तुम्ही इथे आला आहेत, हे स्टोअर तुम्ही बनवतायत, ह्या मेन ऑब्जेक्ट काय. तर स्टार्ट माय फर्स्ट ऑनलाईन बिझनेस, तर माझा ऑनलाईन बिझनेस मी पहिल्यांदा सुरू करतो. ग्रो माय करंट बिझनेस, माझं करंट बिझनेस आहे त्याला मी ग्रो करू शकतो. ऑर्डर मर्चंडाईज फॉर द कंपनी ऑर्गनायझेशन्स, म्हणजे मला एखादा मला कंपनीसाठी काम करायचं आहे या दृष्टिकोनातून, किंवा अदर प्रोडक्ट फॉर मायसेल्फ, म्हणजे एखादं प्रोडक्ट आहे ते माझ्यासाठीच मला मागून घेण्यासाठी मला ऑर्डर करायचं आहे. ह्या अशा पद्धतीने अदर्समध्ये तुम्ही अजून बघू शकता, तुमचं काही वेगळं आहे या रिझन्सशिवाय असेल तर तुम्ही करू शकता. तर मी इथं स्टार्ट माय फर्स्ट ऑनलाईन बिझनेस करतो. व्हॉट वूड यू लाईक हेल्प विथ, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीने मला हेल्प पाहिजे, तर मी प्राइसिंग, पिकिंग द राईट निश, आय एम जस्ट एक्सप्लोरिंग, मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग, डिझायनिंग प्रोडक्ट्स, चूजिंग प्रोडक्ट टू सेल, आय डोंट नीड हेल्प्स टू द मोमेंट, SEO, स्टोअर सेटअप, हाऊ टू गेट स्टार्टेड. आता यामध्ये तुम्हाला कोणतं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मला तर इथं मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचं मला काही हेल्पची गरज नाही आहे, मी आपण ते करू शकतो. डिझायनिंग प्रोडक्ट्स, प्रोडक्ट कसं डिझाईन करायचं याची मला हेल्प हवी आहे, किंवा मी SEO कसं करायचं त्याचा मला हेल्प हवा, किंवा स्टोअर सेटअप कसं करायचं याच्या बाबतीत मला माहिती पाहिजे, कारण मला माहिती नाही आहे स्टोअर कसं सेटअप करायचं. त्याशिवाय आपण स्टार्ट कसं करायचं या बाबतीत पण आपल्याला माहिती नाही आहे. तर हे तुम्ही बघू शकता. मी इथे डिझायनिंग प्रोडक्ट्स करू शकतो, किंवा हाऊ टू गेट स्टार्टेडला करू शकतो. मी हाऊ टू गेट स्टार्टेडला क्लिक केल्यानंतर
हाऊ डू यू फाइंड आउट अबाउट प्रिंटिफाय, म्हणजे तुम्ही ही कुठून ऐकलात, प्रिंटिफायबद्दल कुठून ऐकलात. आता तुम्ही यूट्यूबचं माझं व्हिडिओ पाहताय तर मी प्रिंटिफायबद्दल सांगतोय, तर तुम्ही प्रिंटिफायबद्दलचं इथं यूट्यूब करू शकता, शॉपिफाय करू शकता, फ्रेंड्स और फॅमिली तुम्हाला कोणी मित्रांनी सांगितलं तर तुम्ही मित्रांकडून ते तुम्ही ठेवू शकता. मी इथे यूट्यूब करतो. यूट्यूब केल्यानंतर तुम्हाला आता पहिल्यांदा तुमचा हा ऑनलाईन स्टोअर ओपन होईल. आता हा ऑनलाईन स्टोअर ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रिंटिफायचा न्यू स्टोअर इथं ओपन झाला. डॅशबोर्ड आहे, कॅटलॉग आहे, माय प्रॉडक्ट्स आहे, ऑर्डर आहे, वॅलेट्स आहे, त्यानंतर इन्साईट आहे, स्टोअर. आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे असे प्रोडक्ट्स बघू शकता, जिथे आता इथं कप आहे. ओके, ह्या कपमध्ये तुम्हाला डिझाईन दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता युअर डिझाईन्स. त्यानंतर इथं काही असे जे क्लोथ्स आहेत वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर मला काय करायचं आहे, वेलकम, लेट्स गेट डाऊन टू द बिझनेस. आता तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रिंटिफाय ओपन करता त्यावेळेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला इथे मिळतच जाते. इथं काय केलं मी, साइन अप फॉर प्रिंटिफाय, क्रिएट युअर फर्स्ट प्रोडक्ट, कनेक्ट इट्सी, शॉपिफाय इट्सेट्रा अँड ऑर्डर अँड ट्रॅक्स ॲम्प्लिफाय. आता मला काय करायचं आहे, क्रिएट युअर फर्स्ट प्रोडक्ट, तुमचा पहिला प्रोडक्ट तुम्हाला इथे क्रिएट करायचं. चला मी इथं क्रिएट करतो. पहिला प्रोडक्ट म्हणजे फर्स्ट स्टेप्स टू लिमिटनेस सेल. आता मला काय करायचं आहे, पहिला प्रोडक्ट मला सेल करायचा. मग मी तुम्हाला पहिला प्रोडक्ट कोणता तुम्ही प्रिंट करू इच्छिता. समजा मला टी शर्ट आहे, तर टी शर्टवरती मला एखादा डिझाईन बनवायचा आहे. तुम्ही असं नाही आहे की तुम्ही टी शर्टवरती तुमच्याकडे स्वेट शर्ट्स आहेत किंवा मग हुडीज आहेत, त्यानंतर फोन केसेस आहेत, तुम्ही फोनवरती पण प्रिंट आउट करू शकता, तो पण आहे. त्यानंतर मग्स, तुम्ही तर म्हणताय तुम्ही चहा वगैरे पिता तर त्याच्या मग्सवरती पण तुम्ही प्रिंट करू शकता, किंवा वॉल डेकॉर जे आहे त्याच्यावरती तुम्ही प्रिंट करू शकता. तर चला मी एक सिम्पल सांगतो की मी पहिल्यांदा तर टी शर्ट्सच बघतो. पहिल्यांदा मी टी शर्ट्स बघतो आणि टी शर्ट्स केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर सारे असे टी शर्ट दिसतील. जसं बघा हा टी शर्ट दिसतो आणि इथं मी क्लिक केल्यानंतर इथं ग्रीन होतो. त्याच पद्धतीनं मी मेन्स हेवी ऑर्गनाइज इथं पाहिलं, इथं पहा अशा पद्धतीनं तुमचं इथं युअर डिझाईन जी आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिझाईन ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे, तुमचं डिझाईन ठेवायचं. चला मी काय करतो की हा 22.54 US$ आहे आणि हा आहे. मी आता काय करतो की $13 आहे, $12 आहे. मी काय करतो एक सिम्पल असा एक टी शर्ट्स मी ओपन करतो. जसं की आता हा $13 आहे, त्यानंतर $12 पण आहे. तर मी $12 मला जरा बेटर वाटतं तर मी हा डिझाईन्स ओपन केला. आता हा डिझाईन ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं काय करतो मी, इको फ्रेंडली आहे. त्यानंतर दुसरा इमेज पाहतो, तिसरा इमेज पाहतो, मागे कसं दिसतं, पुढे कसं दिसतं. आता हे सर्व तुम्ही आता जर तुम्ही ॲमेझॉनवरती ऑर्डर केलेलं असाल तर तुम्हाला ते सर्व माहीतच असेल. तर आता मी काय करतो, ऑर्गॅनिक क्रिएटर टी शर्ट्स युनिनेस. ओके, तर इथं 100% ऑर्गॅनिक कंबाईन हे तुम्ही पाहू शकता. प्रोडक्ट डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. हे सर्व प्रोडक्टचे माहिती आहे की ज्या प्रोडक्टच्या बाबतीत तुम्हाला कोणकोणते साईज अवेलेबल आहेत काय वगैरे वगैरे. पण ह्याच्याशी आपलं काय देणं घेणं आहे हा तुमचा प्रश्न असेल तर याच डिझाईनवरती ह्याच प्रोडक्टवरती आपल्याला डिझाईन करायचं आहे. ओके, तर इथं काय लिहिलेलं आहे, सर्च द प्रोडक्ट ब्रँड कॅटेगरीज अँड प्रिंट ओव्हर डेज. इथं USD लिहिलेलं आहे, GBP. ठीक आहे, मी इथं USDच लिहितो करन्सी. त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला एक प्रोव्हायडर इन्फो, त्याच्यानंतर स्टार्ट डिझायनिंग आलं तर मी तर स्टार्ट डिझायनिंगला क्लिक करतो. आता ह्या स्टार्ट डिझायनिंगला क्लिक केल्यानंतर पुढे पाहूया की आपल्याला काय करायचं आहे. थोडंसं हा ओपन व्हायला वेळ घेतो आहे आणि इथे एक्सप्लोर माय सेल्फ आणि स्टार्ट द टूर्स म्हणजे तुम्ही सुरुवात करा. ओके, हे त्यांनी सांगितलं तर मी इथं स्टार्ट द टूरला क्लिक करतो. स्टार्ट द टूरला क्लिक केल्यानंतर इथं प्रोडक्ट इन्फो इन 1 लिंक्स, सी इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स डिटेल लाईक अ प्रोडक्शन कॉस्ट्स गाईडलाईन्स अँड गेट द डाउनेबल डिझाईन टेम्पलेट्स इन ऑल 1 प्लेस. ओके, ठीक आहे. तर हे आपल्याला एकाच ठिकाणी पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर मी इथं नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आणखी काय सांगितलं हे बघा, हे साईडला तुम्हाला एक अशी गॅलरीज दिलेली आहे. त्यानंतर हिअर यू आर फाइंडिंग एव्हरीथिंग्स यू नीड टू क्रिएट युअर डिझाईन्स, सिम्प्लिफाय ॲड्स अ डिझाईन्स लेयर्स टू गेट अ स्टार्टेड. ओके, नीड सम इन्स्पायरेशन्स, ट्राय न्यू AI इमेज जनरेटर. तर न्यू AI इमेज जनरेटर कसं करायचं तर ते पण तुम्ही टेक्स्ट टू AI इमेज जनरेट करू शकता. आज जर तुमचा एखादा फोटो आहे, तुमच्या फोटोला जर AI फोटोजमध्ये पण कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी माझं व्हिडिओज बनवेल, त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तर ॲड अ डिझाईन लेयर्स, मी इथं ॲड अ डिझाईन लेअरला क्लिक करतो. आता मला हे ओपन झालं पण मला काहीच माहीत नाही आहे आता डिझाईन्स कुठे टाकू काय टाकू. तर इथे अपलोड डिझाईन्स आहेत. आता इथून कसं आहे की डिझाईन आपल्याला कुठले डिझाईन्स आपल्याला घ्यायचे आहेत, कुठून घ्यायचे आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे. तर माय लायब्ररी नावाची एक गोष्ट आहे. इथं माय लायब्ररीला आलात तर तुम्हाला इथं काही डिझाईन्स भेटतील. समजा मी एक डिझाईन्स असं केलं की गार्डनिंग मला इथं टाईप करायचं आहे. गार्डनिंग हे मला टाईप करायचं. तर गार्डनिंग केल्यानंतर इथं मला असे युअर डिझाईन्स फाईल्स विल ॲपियर्स हिअर वन्स ॲडेड. ठीक आहे, तर हे एक डिझाईन आहे की समजा आता मला हा घ्यायचा आहे तर मी इथं ॲड केलं. ठीक आहे, ॲडिंग टू द लायब्ररी आणि मला इथे आणून मी ह्याच्यावरती प्रिंट केलं.
पण हा प्रिंट खूप साधा झाला, ह्याच्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. सो चूज द प्रोडक्ट्स व्हेरिएट्स अँड गेट. ठीक आहे, नेक्स्ट करतो मी. इथे कलर्ससाठी सांगितलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नाव इट्स टाईम टू चेक हाऊ द प्रोडक्ट विल लुक लाईक इन अ रिअल लाईफ. ओके, नेक्स्ट करतो. आणि त्याच्यानंतर फिनिश टूर्स, मी फिनिश टूर करतो. आणि त्याच्यानंतर आता समजा गॉट इट. आता हा जो डिझाईन आहे, हा डिझाईन्स तुम्हाला असं करायचं असेल, समजा तुमच्या ह्यावरती प्रिंट असं करायचं असेल, ह्या प्रिंटला तुम्हाला असं ठेवायचं असेल, हा एक तुम्ही प्रिंट करताय एखाद्या टी शर्टवरती. पण खरं सांगा, मला हा प्रिंट तुम्हाला आवडला का, हे असं नाही पाहिजे मला. कारण लोक जे सर्च करतात ना, ते वेगळ्या पद्धतीने सर्च करतात. आज तुम्ही ॲमेझॉनवरती पण पाहाल ना, आपण एक ॲमेझॉनवरती जर पाहून आपण स्टोअर पाहिलं तर बघा, इथे ॲमेझॉनवरती जर तुम्ही गेलात आणि इथे जर तुम्ही पाहिलात की एखादा टी शर्ट कसं असेल. आता मी इथं टाईप केलं की टी शर्ट्स. ओके, टी शर्ट्स मी टाईप केलं तर टी शर्ट्स तर तुम्ही बघाल तर इथे ती प्रिंट आहे ना, इथं पण बघा किती व्यवस्थित प्रिंट, ह्या पण प्रिंट केला आहे. तर ह्याच्यामध्ये ना खाली इथं तुम्ही पाहू शकता. आता मी हे ओपन करतो तुम्हाला आणि ओपन करून दाखवतो की इथे टी शर्ट्स किती व्यवस्थित असं त्यांचं प्रिंटआउट दिलेलं आहे वगैरे वगैरे. असे भरपूर सारे गोष्टी येतात. इथं काही नाही आहे ह्याच्यावरती. ओके, तर अशा पद्धतीनं इथं काय लिहिलं आहे, मी ह्याला क्लिक करतो. ह्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघा, हा एक काय आहे, प्लेन टी शर्ट आहे. हे प्लेन टी शर्ट्स तुम्ही घेऊ शकता. 551 रुपयाला घ्यायचं, 800 रुपयाला विकायचं, आपलं डिझाईन्स लावायचं 200-300 रुपयाचा. अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि ॲमेझॉनवरती सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता येतील की तुम्ही इथे सुद्धा ड्रॉप शिपिंगचा बिझनेस करू शकता. तो कसं करायचा ते आपण नंतर पाहूया. आता आपण पहिल्यांदा हा पाहतो आहे. तर आता इथे तुम्हाला पहिल्यांदा एक डिझाईन तुम्हाला अपलोड करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करा की तुम्हाला डिझाईन पाहिजे. तर तुम्ही एक नवीन याच्यावरती जा आणि तुम्हाला डिझाईन, आता डिझाईन मिळणारे कोणते वेबसाईट्स आहेत पहिल्यांदा सर्च करा. आता तुम्हाला अनेक असे वेबसाईट्स आहे की जे डिझाईन्स देतात, वेगवेगळ्या टाईपचे डिझाईन्स तुम्हाला तिथे मिळतात. ओके, तर मला आता पिक्सेल आहे, मी म्हटलं की चला फ्री डिझाईन्स वेबसाईट मी आता सर्च करतो. हे कसं आहे की एकदम प्रॅक्टिकली आहे, सिम्पली आहे. आता इथं कॅनव्हास आहे, व्हिज्युअल सूट फॉर एव्हरीवन. आता इथे पण आहे ना, मी आता हा कॅनव्हास आहे, तुम्हाला कॅनव्हासचा पूर्ण ट्युटोरियल्स तुम्हाला ह्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवरती भेटणार आहे. पूर्णपणे कॅनव्हास कसं वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देणार आहे. आता क्रिएट डिझाईन्स असेल, समजा तुम्हाला एखादा डिझाईन्स आवडत आहे, मी काय करतो की ह्या डिझाईन्सला कोणतंही साईज घ्या, कस्टम साईज घ्या. साईज तुम्ही पहिल्यांदा काय करा, कॅनव्हासवरती जा, तुम्हाला एक वेगवेगळ्या टाईपचे इथं तुम्हाला डिझाईन्स दिसतील. जसं की आता तुम्ही इथं क्रिएट डिझाईन्सला क्लिक करा आणि तुम्हाला कोणत्या टाईपचं डिझाईन हवं आहे. समजा तुम्हाला एखादं असं ड्रॅगनचं डिझाईन हवं आहे किंवा तुम्हाला गार्डनिंगचं डिझाईन हवं आहे. आपण गार्डनिंग बघतो आहे तर गार्डनिंगचा बेस्ट डिझाईन्स हवा आहे. तर तुम्ही गार्डनिंगचा एक बेस्ट डिझाईन्स तुम्ही इथे पाहू शकता. समजा मी आता गार्डनिंग टिप्स, ओके, गार्डनिंगचं असं मला एक बेस्ट असं डिझाईन्स पाहिजे. तर तुम्ही काय करा, आता समजा मला आवडला तर हा डिझाईन्स आहे ना, मला फक्त तिथं टी शर्टवरती करायचा आहे. तर मी याला काय करेल, याला ओपन करेल आणि याला मला सेव्ह करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकता. हा तुमचा इमेज जो आहे त्या इमेजला तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकता. शेअर करा इथे आणि इथे डाउनलोड नावाचा ऑप्शन्स आहे, डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड होईल. आता हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ह्या प्रीमियम इमेज आहे, तर प्रीमियम इमेज तुम्ही वापरू नाही शकत. चला आपण दुसरं एक इमेज बघूया जो आपल्याला प्रीमियम नाही आहे, असा एक इमेज बघूया. आता हा प्रीमियम नाही आहे, तर मी हा एक इमेज घेतो आणि हा इमेज मला टी शर्टवरती छापायचा असेल तर शेअर करतो. आणि आता लेटेस्टमध्ये ट्रेंडिंग असलेले जे इमेजेस आहेत ना, ते तुम्ही इमेज तुमच्या टी शर्टवरती छापू शकता. मी इथे डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर हा PNG इथे डाउनलोड्स होतं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड सेक्शन्समध्ये हा डाउनलोड झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जो या कलरच्या ठिकाणी आलात आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड नावाचा ऑप्शन्स असेल, माय डिव्हाइस जाऊन तुम्ही तुमचा जो काही डिझाईन आहे तो डिझाईन्स तुम्ही इथं अपलोड करू शकता. आता हे अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथं डाउनलोड सेक्शन्सला जाऊन आता जिथं आपण हे सेक्शन आहे, जसं की आता इथं आलं ब्लॅक होम गार्डन्स, मी आता काय करतो, इथं ओपन करतो. तर हा डिझाईन्स इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा काय करतो, या डिझाईन्सला पहिल्यांदा इथं याच्यावरती सेटअप करतो. असं प्रॉपर असं सेटअप करतो की जेणेकरून तो दिसताना एकदम प्रॉपर दिसेल. जसं की आता पहा, पहिल्यांदा मी हा डिझाईन्स आहे तो डिलीट करतो इथे. तर डिलीट केल्यानंतर परत जो माझा दुसरा डिझाईन आहे, जसं की आता मी पहिल्यांदा ह्याला डिलीट करतो आणि इथं जो अपलोड केला आहे तर मी माय डिव्हाइसला क्लिक करून त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला डिलेवरी आहे, या डिलेवरीला क्लिक करू शकता. इथं तुमचा जो आहे ग्रीन अँड ब्लॅक मिनिममचा हा तुमचा इमेज आहे. तर मी याला ओपन करतो आणि इथे तुम्हाला हा डिझाईन्स तुम्हाला इथे परफेक्टली इथं थोडंसं असं मॅच करा. ओके, मॅच केलात तुम्ही, झालं तुमचा हा जो डिझाईन आहे, हा डिझाईन्स तुम्ही प्रॉपर पद्धतीनं असं मॅच करू शकता.
जे दिसायला एकदम बेटर दिसलं पाहिजे आणि ह्या टी शर्टवरती हे दिसायला पाहिजे. ओके, इतकं केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इतकं झालं तर बस. आता तुम्ही पाहू शकता हे डिझाईन्स तुमचा रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर कलर्स, सिलेक्ट व्हेरिएशन्स, तुम्हाला ह्या कोणकोणत्या कलर्समध्ये हवं आहे. व्हाईट पाहिजे, हे ह्या ठिकाणी असा कलर पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही असा कलर तुम्हाला दिसेल किंवा असा कलर दिसेल, तुम्ही असा कलर दिसेल. आता जनरली कसं असतं की तुम्ही व्हाईटवरती व्हाईट केलात म्हणून तुम्हाला हे बेटर दिसतं कलर, ठीक आहे, असं दिसतं. पण गोष्ट अशी आहे की मला हा जो कलर आहे, हा जो मी डिझाईन केलेला आहे, हा मला ट्रान्सपरंट हवा आहे. तर मी काय करेल की हा जो डिझाईन आहे, हा डिझाईन्सला मला ट्रान्सपरंट बनवायचा आहे. फिल टू द प्लेस होल्डर, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे ट्रान्सपरंट बनवायचं आहे. इथे पॅटर्न आहे, त्यानंतर इथं क्रॉपिंग आहे, त्यानंतर इथं तुम्ही हे सर्व तुम्हाला इथे पाहावं लागेल, ठीक आहे. तुम्हाला इथे तुम्हाला पिक टू द आता इथं रिमूव्ह बॅकग्राऊंड्स, आता रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन्स आहे, याला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि याचा रिमूव्ह बॅकग्राऊंड्स तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल, ठीक आहे. क्विक रिमूव्ह ॲप्लाय. तर इथं मी काय करतो, क्विक रिमूव्ह करतो. हा रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला हा याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला तर तुमच्या टी शर्ट्सवरती हा बेटर दिसेल. त्यानंतर इथं मी ॲप्लाय केला. सर्व गोष्टी तुम्हाला इथं असतात, तुम्हाला फक्त पाहायच्या असतात. काही मी तुम्हाला एक्स्ट्रा काही शिकवत नाही आहे. तुम्हाला मी इथे जे काही आलो इथं आल्यानंतर हे तुमचा रिमूव्ह बॅकग्राऊंड झाला आणि आता हा टी शर्ट्सवरती मी हे फिट केलं. इथं तुम्हाला फिट करण्याचं सुद्धा ऑप्शन्स आहेत, तो तुम्ही करू शकता. आता मी इथे आता सर्व कलर तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. बघा आता हा डिझाईन्स असा दिसतो, म्हणजे याच्यावरती समजा मला हा टी शर्ट्सवरती इथं छापायचं असेल, म्हणजे मी तुम्हाला फक्त एक डिझाईन सांगतोय, बाकी तुम्ही करू शकता सर्व. त्याच्यानंतर हे पाहू शकता, ओपल्स तुम्ही असं ठेवू शकता, कलर असे कलर ठेवू शकता, असे कलर ठेवू शकता, असं कलर ठेवू शकता, असं ठेवू शकता, ब्लॅक ठेवू शकता. ब्लॅकचं बघा, ब्लॅकला ब्लॅक बरोबर नाही होतं. त्यानंतर रेड ठेवू शकता, रेडवरती पण चालेल. डीप चॉकलेट असं पण ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला जसं कलर कोणतं योग्य वाटतं तसं कलर्स तुम्ही इथे ठेवू शकता. वेगवेगळ्या टाईप्सचे कलर्स तुम्हाला इथे पाहता येईल. आता हे येलो कोणी ठेवत नाही. त्यानंतर गोल्डन येलो, ठीक आहे, एवढं काही प्रॉब्लेम वाटत नाही. आता ह्याच्यामध्ये फ्रेश ग्रीन पण एवढं काही खास वाटत नाही मला, व्हरायटी ग्रीन्स पण एवढं काही खास वाटत नाही, ठीक आहे. खाकीमध्ये बघूया आपण, या पद्धतीनं तुम्ही करू शकता. बॉटल ग्रीन्स आहे, हे तुम्ही पाहू शकता. तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर आता मला काय करायचं आहे की आता हा जो आहे, हा जो टी शर्ट आहे, या टी शर्टवरती मला काय करायचं आहे की हा माझा झालेला आहे. तर खाली गेल्यानंतर आता हे मी सर्व इथं आणि इथे कॅन्सल केलं. आता मी इथं गॉट इट करतो. आता बघा हे प्रिव्ह्यू आहे. आता प्रिव्ह्यू कसं आहे ते तुम्हाला चेक करायचं. तर तुम्ही इथं प्रिव्ह्यूला जावा. फ्रंट कसं दिसतं हा टी शर्ट, म्हणजे आपण ॲक्च्युली प्रिंट केल्यानंतर आपल्याला फ्रंट कसं दिसतं हे सर्व करायला तुम्हाला ऑप्शन्स आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला फक्त त्या वेबसाईटवरती जायचं आहे, स्वतःचं प्रिंट करायचं आहे, इतकंच आहे. आता हा टी शर्ट तुमचा असा दिसतो. तुम्ही कोणताही एखादा डिझाईन घेऊ शकता. तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाऊ शकता. असे अनेक वेबसाईट आहेत जिथे तुम्हाला डिझाईन्स ऑलरेडी भेटतील. तो डिझाईन उचलून तुम्हाला तिथे करायचा आहे. तर तुम्ही इथे बॅकला कसं दिसतं, ओके. त्याच्यानंतर कॉन्व्हेक्सला, म्हणजे आपण असं आडवं ठेवल्यानंतर तो डिझाईन्स कसा दिसतो तो पण तुम्हाला इथं पाहायला भेटेल. जसं की पाहता इथं मी थोडासा माझा नेट स्लो असल्यामुळे हा इश्यू होतो आहे. आता हा आला होता बघा, म्हणजे हे आडवं ठेवल्यानंतर तुम्हाला डिझाईन किती भारी दिसतं, म्हणजे टी शर्ट एकदम बेस्ट दिसतं असं ठेवल्यानंतर. त्याच्यानंतरच तुम्ही इथे बॅकला, म्हणजे मागे तुम्हाला हा टी शर्ट कसा दिसतो. बॅकचं आपल्याला काही लेणं देणंच नाही, कारण आपण बॅकला प्रिंटिंग नाही केलं. तर कॉन्टेक्स्ट 2ला म्हणजे हे असं अडकवल्यानंतर असं दिसतं. म्हणजे मी फक्त ऑर्गेनिक एक प्लांट गार्डनसाठी मी एक टी शर्ट्स बनवलं, जे टी शर्ट्सवरती मी फक्त प्रिंट केलं, बाकी काही केलं नाही. आणि हे मला फक्त प्रिंट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लाईफस्टाईल 1 तुम्ही हे पाहू शकता. त्याच्यानंतर लाईफस्टाईल 2, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं टी शर्ट्स पाहू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ब्राईट कलरफुल जे आहे रिअलिस्टिक हे तुम्ही करू शकता. हे तुम्हाला घातल्यानंतर असं दिसतं. त्यानंतर तुम्ही हे प्रोडक्ट्स जे आहे ते तुमचं सेव्ह करू शकता. इथं सेव्ह नावाचं ऑप्शन आहे, फक्त सेव्ह करायचं आहे. आता हे सेव्ह केल्यानंतर ग्रेट जॉब, यू हॅव क्रिएटेड युअर फर्स्ट प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्ही तुमचा एक प्रोडक्ट तयार केला आहे. बरं, ह्या प्रोडक्ट तयार केल्यानंतर तुमचं इथे काम झालं नाही, उलट तुमचं काम इथे वाढलं. मग हे कसं करायचं तुम्हाला मी सांगतो. बघा इथे आल्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर कंटिन्यू टू पब्लिश, तुम्हाला हे पब्लिश करायचं आहे. तर मग मी इथे पब्लिश करतो. पब्लिश केल्यानंतर नो सेल्स चॅनल एट्स लॉन्च अ न्यू स्टोअर इन मिनिट्स. ओके, तर तुम्हाला एक नवीन आता स्टोअर डेव्हलप करायची आहे. कनेक्ट्स अंडर सेल चॅनल, लॉन्च पॉपअप स्टोअर्स. ओके, स्टार्ट सेलिंग राईट अवे, नो नीड टू क्रिएट अ वेबसाईट, जस्ट सेंड आउट अ युनिक लिंक टू युअर फ्रेंड्स, फॅमिली अँड फॉलोअर्स. तर इथे एक गोष्टी आहेत
काय आहे माहिती आहे का, तुम्ही हे जे काही टी शर्ट्स बनवलेलं आहात ते बनवलेलं टी शर्ट्स, आता ही जी बनवलेली टी शर्ट्स आहे हे टी शर्ट्स तुम्ही डायरेक्ट हे लिंक तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि त्यांना तुम्ही सांगू शकता की तुम्ही हे विकत घ्या म्हणून. आता मी याला क्लिक केलं तर तुम्हाला इथे दिसेल, किंवा तुम्हाला कनेक्ट अंदर सेल्सला चॅनलला क्लिक केलं तर तुम्ही अनेक असे वेबसाईट आहेत ज्याच्यावरती जाऊन हे तुम्ही टी शर्ट्स विकू शकता. आणि इथे लॉन्च पॉपअप स्टोअर, म्हणजे तुम्ही आता जो काही स्टोअर आहे त्या स्टोअरवरती पण तुम्ही विकू शकता. मी काय करतो, पहिल्यांदा हे सांगतो तुम्हाला ऑप्शन्स काय, लॉन्च पॉपअप स्टोअर. मी इथं क्लिक केल्यानंतर तुमचा फर्स्ट स्टेप काय की जिथं तुम्हाला हे प्रिंटिफायवरतीच विकायचं असेल तर मी पहिल्यांदा इथं करतो की इथे एक हिंट दिलेलं आहे की सी व्हॉट्स हॉट, चेकआउट our 2024 marketing calendar for the inspo and find out your niche, here is some ideas. and हे तुम्हाला काही तुम्हाला सजेशन दिले ते आपल्याला सजेशनची गरज नाही. आपण पाहूया की स्टेप फर्स्ट काय, स्टोअरचं नाव काय, तुमचं नाव काय. म्हणजे जसं समजा तुम्ही एक स्टोअरचं नाव दिलं आहे, जसं आता Amazon.com असे काही आहेत ना, तसं एक स्टोअरचं नाव आहे. तर मी इथे एक स्टोअरचं नाव देतो, जनरल नाव देतो. जसं की आता प्रिंटिफाय आहे तर प्रिंट टी शर्ट, प्रिंट टी शर्ट. ओके, तर प्रिंट टी शर्ट असं एक आपण स्टोअरचं नाव देऊया, कारण मला आता नाव सुचत नाही आहे. त्यानंतर तुमचा URL असं देईल, प्रिंट टी शर्ट printify.me असं दिसेल. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट युअर कंपनी. चला मी तर कंपनी सिलेक्ट करतो. जी कंपनी, आता बघा ही कंपनी तुम्हाला कुठे विकायचं आहे, तुमची कंपनी कोणती आहे. पहिल्यांदा कंट्री ऑफ टॅक्स रेजिस्टन्स, तुम्हाला कुठल्या कंट्रीची टॅक्स लागणार आहे, इंडिया. तर मी इथं इंडियाच करतो. त्याच्यानंतर मी नेक्स्ट करतो. ह्या 2 गोष्टी झाल्या. ठीक आहे, तर तुम्हाला एक थीम सिलेक्ट करावं लागतं. जसं की आता मी इथे आलो तर चूज अ थीम्स. तुम्ही आता एक थीम पहा, इथे 2-3 थीम्स आहेत. तसं 1, 2, 3, 4 असं 4-5 थीम्स आहेत. यापैकी कुठलं एखादा थीम्स तुम्ही निवडू शकता. जसं की आता तुम्ही इथे आलात, मी याला एक निवडलं, कुठला तरी एखादा थीम्स तुम्ही निवडू शकता. आणि लॉन्च पॉपअप स्टोअरला मी इथं क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑर्डर युअर सॅम्पल नाव, ऑर्डर सॅम्पल टू टच फील फ्री से. ठीक आहे, मी ऑर्डर युअर सॅम्पल नावला इथं मी क्लिक करतो. क्रिएट ऑर्डर्स, तुम्ही फर्स्ट ऑर्डर्स कसं क्रिएट करायचं. आता बघा प्रोडक्ट आहे, शिपिंग आहे, सबमिट ऑर्डर्स आहे, इथे तुम्हाला दिसतं. तर हे तुमचं टी शर्ट आहे. ओके, त्यामध्ये कलर, कुठल्या कलरला तुम्ही मागू शकता. तुम्हाला इथे भरपूर सारे कलर्स आहेत. जसं की आता मी इथे म्हटलं की मला व्हाईट कलर मागवायचा आहे. ओके, आपण जे सिलेक्ट केलं होतं तर मी व्हाईट कलर मागितलं. साईज कुठला पाहिजे, हे सर्व टाईपचे साईज आहेत तुम्हाला. तर मी इथं काय करतो की लार्ज टाईपचं मी हे प्रोडक्ट्स मी मागवतो. प्रोडक्ट्स सिलेक्ट झालं. त्याच्यानंतर मी प्रोडक्ट कॉस्ट, आता हे किती आहे, प्रोडक्ट कॉस्ट एवढा आहे, एवढा रुपये तुम्हाला लागतं. तर मी इथं शिपिंग ॲड्स करतो आणि इथं मी शिपिंग्सला क्लिक करतो. तर रिसिप्टन्स, तुमचं फर्स्ट नाव काय, समजा माझं हे नाव संदीप पाटील आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस काय, ऑप्शनल आहे, तो तुम्हाला द्यायचा आहे. त्याच्यानंतर सेंड शिपिंग इन्फॉर्मेशन्स. त्यानंतर शिपिंग ॲड्रेस तुम्हाला लिहायचं. जसं की कंट्री आहे माझं इंडिया आहे समजा, मी तर इंडिया लिहील. तर इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमची कंट्री कोणती आहे. पण जनरली हे जास्तीत जास्त युनायटेड स्टेटमध्ये चाललेले आहेत आता, कारण हे स्टोअर जास्तीत जास्त सोय. आता त्यानंतर चूज स्टेट, तुम्ही कुठे, महाराष्ट्र, समजा मी महाराष्ट्रात हे स्टेट केलं. चला, आता एक तर गोष्ट, ही टी शर्ट्स तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डिझाईन करू शकता आणि तुम्ही मागवून घेऊ शकता. दुसरी गोष्ट, हे तुम्ही सेल्स करू शकता तुमच्या मित्रांना वगैरे एखाद्या लिंकद्वारे. आणि लिंकद्वारे सेल करण्यासाठी तुमचं अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं की तुम्हाला पिंट्रेस्ट नावाचं प्लॅटफॉर्म ऐकला नसाल तर तुम्ही पिंट्रेस्टवरती पण व्हिडिओज बनवणार आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेट शिपिंग, तुम्हाला शिपिंगला किती रुपये लागतात ते तुम्ही चेक करू शकता. आणि तुम्हाला स्टँडर्ड शिपिंगला तुम्हाला $14.99 एवढे लागतात. याला तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता. ओके, आणि सबमिट ऑर्डर करू शकता. ऑर्गॅनिक क्रिएटर टी शर्ट्स आणि बिलिंग्स असं आहे. प्रोसीड टू पेमेंट. ओके, गिफ्ट मेसेज असेल तर सेव्ह फॉर लेटर मी करतो. प्रोसीड टू पेमेंट केला तर तुम्हाला हा टी शर्ट्स तुम्ही ऑर्डर करू शकता. या प्लॅटफॉर्मवरून, ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बनवलेलं टी शर्ट्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती कोणी जर सेल केलं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता. पण मी आता काय करतो की हा जो प्रोडक्ट आहे ऑटो डिमांड्स ऑर्डर राउटिंग क्रिएट ऑर्डर्स, आता हा जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट्स मला
तुम्ही प्रिंट डायरेक्ट ऑर्डर केलात तर ते तुम्हाला पैसे भरून तुम्ही ते ऑर्डर्स पण करू शकता जे तुम्ही डिझाईन केलात. पण मला हा प्रोडक्ट्स दुसऱ्यांना विकायचा आहे, मी माझ्या स्वतःसाठीच मी का मागू किंवा माझ्या स्वतःसाठी मी इतके का खर्च करू. हा प्रोडक्ट्स मला अशा लोकांना विकायचं आहे ज्यांना या प्रोडक्ट्सची गरज आहे. कारण मी ह्याच्यावरती मेहनत काय केलं, फक्त प्रिंटआउटवरती मी प्रिंटाचं डिझाईन भेटलं मला आणि त्याच्यानंतर तुमचं एक टी शर्ट भेटलं, त्याला मी फक्त जोडलं. मी माझी कमिशन्स ॲड करून मी इथे विकू शकतो. तर मी काय करतो की ते हा सिलेक्ट करतं, प्रोडक्ट सिलेक्ट केलं मी आणि त्याच्यानंतर इथे काय लिहिलं आहे, क्लिक द प्रोडक्ट लिस्टिंग, फायनलाइज ऑल द डिटेल्स, पब्लिश युअर प्रोडक्ट्स द वर्ल्ड टू सी. ओके ठीक आहे. तर इथं अनपब्लिश आहे हा सध्या, तर मला इथे पहिल्यांदा पब्लिश करावं लागेल. ठीक आहे. तर पब्लिश करण्यासाठी तुम्ही इथे सायझेस बघू शकता. ओके. तर मी इथे सिलेक्ट ऑल करतो, सर्व साईजमध्ये हे अवेलेबल असं आपण करू शकतो. त्याच्यानंतरच तुम्ही बघा हे जे इमेजचे मॉकअप व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. फ्रंट व्ह्यू शकता, बॅकला काही गरज नाही, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे तुम्ही पाहू शकता. हे सर्व तुम्हाला तुमच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये जे काही असेल ते तुम्हाला इथे दिसतील. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन लिहायचं. आता हे प्रोडक्ट डिस्क्रिप्शन कसं लिहायचं, समजा मी असंही लिहिलं की इथे मी कॉपी करतो थोडंसं आणि आता हे सुद्धा कसं लिहायचं हे सुद्धा व्यवस्थित शिकून घ्या. हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ChatGPTवरती जायचं आहे. तुम्हाला तुमचं डोकं लावायचंच नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथं ChatGPTवर जायचं आहे आणि ChatGPTवरती गेल्यानंतर इथं सांगा की जो टी शर्टचा जो काही आपल्याला आहे तो कॉपी केलेला आहे आपण आणि इथे सो मी इथे पेस्ट करतो. आता हे पेस्ट केल्यानंतर प्लीज गिव मी अ गुड टायटल. बस, नेचर कॅनव्हास युनिक्स क्रिएटर टी शर्ट्स. बस, आता हे याला कॉपी करायचं आहे आणि याला कॉपी करून परत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ह्या ऑर्गॅनिक स्टोअरवरती यायचं आणि ह्या टायटलच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट करायचं आहे. आणि इथे जो काही दिलेला आहे याला काहीही फरक नाही, प्रॉब्लेम जो तुम्ही हा कॉपी करणार आहे किंवा तुम्ही इथे काही ChatGPTला विचारणार आहात. ChatGPTवरती जर तुम्हाला रजिस्टर करता नाही आलं तर तुम्ही मला सांगा ChatGPT म्हणजे काय आणि त्याच्यावरती रजिस्टर कसं करायचं. हे ऑलरेडी माझा व्हिडिओ आहे, माहीत नसेल तर सांगा, मी व्हिडिओज बनवतो त्यावरती. तर आता तुम्ही पहा प्रोडक्ट डिस्क्रिप्शन्स इथं पाहिलात आणि इथे प्रोडक्ट डिस्क्रिप्शन. आता मी काय करतो की हाच जो कॉपी आहे ना ह्याच्यावरती हे कॉपी करतो आणि ChatGPTला विचारतो की राईट अ डिस्क्रिप्शन फॉर, किंवा मी इथं डायरेक्ट पण विचारू शकतो कारण हा हेडिंग ऑलरेडी आहे इथं. प्लीज गिव मी द डिस्क्रिप्शन, प्लीज गिव मी डिस्क्रिप्शन. ओके, मी एवढं बोललो तर हा लगेच डिस्क्रिप्शन द्यायला सुरुवात केला. तर हा डिस्क्रिप्शन खूप मोठा दिला. ठीक आहे, चालेल. आपण एवढं काय करू, कॉपी करू आणि आपण काय वाचायची गरजच नाही कारण आपल्याला इंग्लिश येतच नाही हो, मग वाचायची काय गरज आहे. आपण डायरेक्ट काय करूया, जाऊन पेस्ट करूया. काय याच्यावरती बघा कसं आहे की थोडंसं मेहनत आहे तुमचं आणि याच्यावरती तुम्ही पाहू शकता की 100% ऑर्गॅनिक रिंग हे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर याची साईज वगैरे हे कट करू नका, पण बाकीचं तरी तुम्ही जे आहे ना ते तुम्ही इथे पेस्ट करा. जसं की आता मी इथे केलं तसं तिथं मी पेस्ट केलं. तशाच पद्धतीनं तुम्ही हा जो काही आहे आता ChatGPTवरती मी हे लिहून घेतलं तर हे सगळं ब्लॅक कलरमध्ये आलं. हे मला ब्लॅक कलर नकोच होता, मी इथं कट करून टाकतो कारण मला हे नकोच आहे. मी ते डिलीट करतो आणि पुन्हा एकदा ChatGPTवरून इथं काय करतो, पहिल्यांदा हे जे कॉपी केलेलं आहे ह्या कॉपी केलेलं मी पहिल्यांदा नोटपॅडवरती सेव्ह करून ठेवतो. कारण नोटपॅडवरती सेव्ह करून ठेवलेलं त्याचं रिझन असं आहे की तुमचा हा कॉपीराइटेड नाही आहे हे त्याला सिद्ध होईल. जसं की तुम्ही इथं पाहू शकता मी इथे पेस्ट करतो आणि आता हे मी इथं जे काही केलेलं आहे तर ह्याला मी कॉपी करतो आणि त्यानंतर तुम्ही तिथे जाऊन पेस्ट करू शकता. आता हे सर्व गोष्टी मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण तुम्ही ChatGPTच्या बाबतीत जर चांगलं माहिती करून घेतलं असाल तर तुम्हाला तिथे खूप साऱ्या माहिती होऊन जातात. तर मी पेस्ट करतो. आता बघा हा तो ब्लॅक कलरचा सर्व निघून गेला कारण आपण कॉपी पेस्ट केलं नाही आहे. तर अशा पद्धतीनं ॲड अ साईज टेबल टू द डिस्क्रिप्शन्स. ठीक आहे, बाकी काही नाही आहे. त्यानंतर तुम्ही ते जे काही साईज आहे त्या साईजनुसार आपल्याला सर्व अवेलेबल आहेत हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हे जे आहे ते डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्ही हाईट किती आहे वगैरे वगैरे हे तुम्ही ते असं साईज टेबल डिस्क्रिप्शन्समध्ये ॲड करू शकता. इथं क्लिक करा, इम्पेरियल मॅट्रिक्स ते तुम्हाला काही करायचं नाही. तुम्ही त्यानंतर खाली आल्यानंतर हाईड इन अ स्टोअर. ओके, प्रोडक्ट विजिबिलिटी, हाईड इन अ स्टोअर, मॉकअप्स, प्रोडक्ट टायटल, डिस्क्रिप्शन्स. बघा हे तुम्ही पाहू शकता. हाईड इन प्रोडक्ट विजिबिलिटी हे तुम्हाला दाखवायचं की नाही दाखवायचं आहे ते तुम्ही स्टोअरमध्ये ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी इथे खाली गेल्यानंतर पब्लिश करतो. आता हे पब्लिश केलं म्हणजे आता आपला हा प्रॉडक्ट सेटअप झाला.
प्रोडक्ट सेटअप झाला तर ऑर्डर युअर फर्स्ट सॅम्पल. चला आता प्रोडक्ट रेडी झाला, मी ऑर्डर युअर फर्स्ट सॅम्पल केलं तर परत एकदा तेच दिसेल मला जे काही आपल्या ऑर्डर्स करायचं आहे त्या बाबतीत वगैरे. ठीक आहे, तर मला हे ऑर्डर्स करायचं नाही आहे. माझा हा प्रोडक्ट्स आहे, तो प्रोडक्ट्स मला इतर प्रोडक्ट्सच्या ठिकाणी विकायचा आहे. सो बॅकअप टू माय प्रोडक्ट्स, एनेबल ऑटोमेटेड राउटिंग, व्हिजिट स्टोअर. आता इथं व्हिजिट स्टोअर नावाचा ऑप्शन्स आहे, या व्हिजिट स्टोअर नावाच्या ऑप्शन्सला मला क्लिक करायचं आहे. तर मी सर्वप्रथम काय करेल की इथे तुम्ही पाहू शकता इथे पब्लिश केलेलं आहे. सी इन अ स्टोअर पण आहे, हा सी इन अ स्टोअर ऑप्शन आहे. ठीक आहे, व्हिजिट स्टोअर पण आहे. तर मी इथं सी इन अ स्टोअरला क्लिक करतो आणि माझा जो स्टोअर आहे तो स्टोअर आता दिसतो कसा, आपले हे प्रोडक्ट्स लोक कसं विकत घेऊ शकतात त्या बाबतीत तुम्ही बघू शकता. तर हे शॉपिंग कार्ट्स आहे, जे ऑल प्रोडक्ट्स तुम्हाला इथे दिसतील की जितके प्रोडक्ट्स तुम्ही ॲड करणार ते सर्व प्रोडक्ट्स तुम्हाला इथे दिल. $23.75 तुमचं याची प्राईज आहे. त्यानंतर ऑल प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर वुमन्स आहे, त्यानंतर मेन आहे, त्यानंतर हे बघू शकता तुम्ही $23.75 काय. ओके, तर इथे काय नेचर कॅनव्हास, युनिक्स हे टी शर्ट्स वगैरे टाकलं आपण. त्यानंतर हे सर्व टाकलं, त्याच्यानंतर आपण हे साईज टाकलं, ॲड टू कार्ट्स केलं. ओके, हे सर्व केलं बस. तर स्टँडर्ड कॉस्ट फ्रॉम USD, शिपिंग अँड डिलेवरी, तर ते हे सर्व त्यांनी टाकलेलं आहे, त्याचा काही एवढं आपल्याला प्रॉब्लेम्स नाही आहे. सिलेक्ट करतो याला आणि पब्लिश कॉपी टू एडिट प्राईस. तर इथं एक एडिट प्राईज नावाचा ऑप्शन्स आहे. ज्यावेळेस मी इथं क्लिक केलं त्यावेळेस एडिटर प्राईज नावाचा ऑप्शन्स आहे. तर युनायटेड अपडेटेड प्राईज, एडिटर प्राईज, एडिटर प्रॉफिट आणि एडिटर प्रॉफिट मार्जिन. ओके, मी काय करतो दिस प्राईज अपडेट प्राईज फॉर वन प्रोडक्ट. ओके, तर मी इथं काय करतो माझं 10, आता जो काही $23 दिसतो मला ते मी इथं काय करतो की $33 टाकतो. ओके, किती टाकतो $33. ते अपडेटेड प्राईज मी $33 टाकतो आहे इथे. आता एडिटर प्रॉफिट ठिकाणी या प्रॉफिट अपडेटेड प्रॉफिट किती पाहिजे तर तिथं मी टाकतो की तुमचं जसं आता $10 आपण कमवतो आहे, $30 $23 आहे तर $10 आपण कमवतो आहे. तर याच्यावरती किती 30% तरी मला प्रॉफिट पाहिजे हे आपण टाकलं. त्याच्यानंतर तुम्ही एडिट प्रॉफिट मार्जिन, तर मी इथं टाकतो की 30%. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही इथे टाकू शकता आणि इथं ॲप्लाय करू शकता. ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे प्राईज एडिट केल्यानंतर तुम्ही इथे करू शकता. त्याच्यानंतर ठीक आहे, त्यानंतर हे एनेबल ऑटोमेटेड राउटिंग इन केस युअर प्रिंट प्रोवायडर इज अ टेम्पररी अनअवेलेबल ड्यू टू स्टॉक युसेस इश्यू और युअर सिलेक्टेड प्रिंट प्रोवायडर इज एक्सपिरियन्सिंग सिग्निफिकंट डिले, वी कॅन ऑटोमॅटिकली रूट द अफेक्टेड आयटम्स टू द डिफरंट प्रिंट प्रोवायडर सो युअर ऑर्डर कॅन अराईव्ह ऑन टाईम. ओके, म्हणजे ते बोलत आहेत की तुमचं ऑर्डर जर तुम्ही ऑर्डर केला तर तुम्हाला टाईमवरती तुम्हाला ते भेटणारच. आम्ही जर एखादा वेंडर नसेल तर आम्ही दुसरा वेंडर शोधतो. एनेबल ऑटो राउटिंग्स, ऑर्डर राउटिंग्स. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडिशनल कॉस्ट पर आयटम. समजा जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर आमच्याकडे अवेलेबल नसेल तर आम्ही दुसऱ्याकडे देणार, तर त्यांचं जरा कॉस्टिंग थोडंसं माझं जास्त होणार असं ते बोलत आहेत. तर ते तुम्ही करू शकता. या पद्धतीनं तुम्ही अलाव राउटिंग फॉर एक्झॅक्ट प्रोडक्ट मॅचेस ओनली, जे काय असेल ते ऑर्डर अप्रुव्हल. ठीक आहे, हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ह्याला सेव्ह करू शकता. त्यानंतर स्टोअर इन्फॉर्मेशन्स, कस्टमाइज स्टोअर. ठीक आहे, जनरल इथं तुम्ही माहिती दिलात. तुमचा लोगो असेल तर तुम्ही लोगो ॲड करू शकता. स्टोअर इन्फॉर्मेशन्सला तुम्ही तुमचं नाव लिहिलात, तुम्ही लोगो असेल तर तुमचा लोगो तुम्ही इथे ॲड करू शकता. तर लोगो काय असेल, तुमचा एखादा लोगो तुम्ही बनवलेला नसाल, पहिल्यांदा तुम्ही लोगो बनवा तुमच्या एखाद्या स्टोअरचा. जसं की तुम्ही ऑनलाईन टी शर्ट्स असं बनवलं, तुम्ही एखादा टी शर्ट्स, जसं की आता हाच टी शर्ट्स मी घेतो आणि ह्यालाच लोगो बनवतो. चला, तर हाच लोगो बनवतो. त्यानंतर सोशल मीडियावरती तुम्ही एक लिंक, तुम्ही हे सोशल मीडिया जे आहे तो ॲड अ लिंक टू युअर सोशल मीडिया अकाउंट्स. तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया अकाउंटवरती ह्याला लिंक करू शकता. जसं की माझं यूट्यूब आहे किंवा स्नॅपशॉट आहे, टिकटॉक आहे, पिंट्रेस्ट आहे किंवा मग फेसबुक आहे. तर पिंट्रेस्टवरती वगैरे तुम्ही हे बनवू शकता. तुमचं एखादा अकाउंट बनवून तुम्ही तिथे कनेक्ट करू शकता. समजा तुम्ही आता इंस्टाग्रामवरती आता यूट्यूबवरती आहे तर मी यूट्यूबवरती तुमचं हे लिंक तुम्हाला इथं यूट्यूबचं द्यावं लागेल, किंवा तुम्हाला इथं फेसबुक केला तर तुम्हाला इथं फेसबुकचं लिंक द्यावं लागेल. ठीक आहे, मी आता सध्या हे दोन्ही कुठलंही लिंक देत नाही. टर्म्स ऑफ सर्व्हिस मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आहे स्टोअर तो तुमचा अपडेट झालेला आहे. ओके, तर आता मला काय करायचं आहे की एवढं झाल्यानंतर मला पुढे विचारलेत की एवढं झालं. चला, मी इथे तुम्ही तुमचं सोशल मीडिया कोणकोणते कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर कस्टमाइज स्टोअर म्हणजे तुम्ही कुठलं स्टोअर घेतलात ते. त्यानंतर पेआउट म्हणजे टॅक्स रेसिडेंट इंडिया आहे. आर यू US सिटिजन, नो करा. आणि इथे ठीक आहे, आर यू US सिटिजन, परमनंट रेसिडेंस, ग्रीन कार्ड होल्डर और ए US रेसिडेंट एलियन
नो. तर टॅक्स आयडेंटिटी, तुम्हाला टॅक्स आयडेंटिटीसाठी तुमचं नाव, क्लॅरिफिकेशन्स वगैरे इंडिव्हिज्युअल, आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा TIN नंबर, टॅक्स पेयर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करावं लागेल. आता इथे सेव्ह करता येत नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मार्केटिंगला क्लिक करा आणि इथे गुगल ॲनालिटिक्स, तुमचं एखादं गुगल ॲनालिटिक्स असेल की तुमचा गुगल ॲनालिटिक्सचा स्टोअर असेल तर ते तुम्ही इथे येऊन स्टोअर सेटअप करू शकता, जे काय असेल ते. त्यानंतर फेसबुक मेटापिक्सेल, तुम्ही जे काय असेल ते फेसबुकचा एक मेटापिक्सेलचं नावाची एक गोष्ट असते, ती पण तुम्ही इथे येऊन तुम्ही सेटअप करू शकता. शिप फ्रॉम ॲड्रेस, म्हणजे तो US ॲड्रेसवरून तुम्ही शिप करता, प्रिंटिफाय डिफॉल्ट करेल किंवा कस्टम ॲड्रेस. समजा जर तो एखादा कस्टमर असेल आणि तो ॲड्रेस जर तुम्हाला डिफॉल्ट म्हणजे तुम्हाला जर टाकायचं असेल, टाकू शकतो एखादा कस्टमर कुठे मला त्याला मागून घ्यायचं आहे ते करेल, नाहीतर प्रिंटिफाय हाच सर्व काम करेल, तर ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ऑर्डर सेटिंग, आता ऑर्डर सेटिंग्समध्ये काय असतं की जर ऑर्डर्स अवेलेबल नाही झाले वगैरे तर ते आपण बघितलं. ब्रँडिंगचं तुम्ही पाहिलात की ब्रँडिंग कसं असेल, ठीक आहे. सर प्राईस 15% इन्सर्ट, ओके, आणि 0.5% फ्रॉम प्रिंटिफाय प्रीमियम्स, ठीक आहे. त्यानंतर कार डायमेन्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, स्टार्टर डिझाईन याल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. माय प्रोडक्ट्स, तुम्ही तुमचा प्रोडक्ट्स जितकं तुम्ही पब्लिश केलेलं आहात त्या प्रोडक्ट्सच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता. ऑर्डर्स, तुम्ही किती ऑर्डर्स तुमच्या याच्यामध्ये आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये तुमचं वॅलेट्स काय, पेमेंट काय, त्या पेमेंटच्या बाबतीत तुम्ही पाहू शकता की नो हॅझल फ्री, ॲड अ क्रेडिट कार्ड्स वगैरे हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही इनसाईट पाहू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टोअर सेटिंग पाहू शकता, जे काय असेल ते स्टोअर सेटिंग. त्यानंतर ब्रँडिंग पाहू शकता, ठीक आहे. हे सर्व तुम्हाला पाहता येईल. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता साइन अप, प्रिंटिफाय, कनेक्ट टू इट्सी, आणि क्रिएट युअर फर्स्ट प्रोडक्ट, कनेक्ट टू सी इट्सेट्रा, ऑर्डर ट्रॅक सॅम्पल, ठीक आहे. ह्याला मी क्लिक करतो तर तुम्हाला ऑर्डर युअर सॅम्पल नाव, तर हे तुमचं येतं. पण समजा जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. तुम्हाला एखादा असं जो इट्सी आणि शॉपिफाय आपण जे फर्स्ट प्रोडक्ट आपण चूज केलं होतं त्याच्या अगोदर आपण सेकंड प्रोडक्ट जिथे आपल्याला इतर ऑनलाईन स्टोअरवरती हे विकायचं आहे तो आपल्याला जर सिलेक्ट केला असता तर तिथे आपल्याला पैसे मिळायचे चान्सेस असते. तर ते कसं करायचं ते मी सांगतो. पहिल्यांदा मी काय करतो की आणखी एक मी स्टोअर ओपन करतो, ॲड अ न्यू स्टोअर करतो, कारण मी परत एकदा तेच सांगतो. ॲड अ न्यू स्टोअर म्हणजे तुम्ही हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तुम्ही कोणत्या स्टोअरवरती विकू शकता. तुम्ही इथे भरपूर सारे तर पाहू शकता. लॉन्च पॉपअप स्टोअर, ठीक आहे. इट्सीवर कनेक्ट टू इट्सी, कनेक्ट टू शॉपिफाय, शॉपिफायवर विकू शकता, इट्सीवर विकू शकता. आणि तिथे तुम्ही काय करू शकता की तुमचा जो काही कमिशन आहे तो कमिशन्स तुम्ही कमाई करू शकता. जसं की बघा, तर इथं इट्सी आहे, शॉपिफाय आहे, टिकटॉक असं आहे. याच्यावरती तुम्ही जितके काही स्टोअर्स आहेत त्या स्टोअर्सवरती तुम्ही करू शकता. कॉमर्सची तुमची स्वतःची सुद्धा वेबसाईट्स बनवू शकता आणि तुम्ही विकू शकता. तर इथं मी काय करतो की इट्सी आहे, इझी टू सेटअप अँड स्टार्ट सेलिंग, लार्ज ऑडियन्स अँड ट्रॅफिक, लो लिस्टिंग फीज, ओके. आणि कनेक्ट टू इट्सी. मी आता एक काम करतो, पहिल्यांदा इथं शॉपिफाय आहे, 3 days ट्रायल फ्री. मी काय करतो, कनेक्ट टू शॉपिफाय करतो. तर कनेक्ट टू शॉपिफाय तुम्हाला शॉपिफायवरती जाऊन पहिल्यांदा एक अकाउंट बनवावं लागतं. हे अकाउंट बनवण्यासाठी तुम्ही समजा तुमचं आता कनेक्ट टू प्रिंटिफाय, ॲड टू युअर स्टोअर URL, ओके. तर मी इथं काय करतो की एक मी इथे टाकतो जो काही माझ्या जो ह्याचं नाव आहे, जे आपण काय नाव दिलं होतं याला, या स्टोअरला आपण नाव दिलं होतं प्रिंट टी शर्ट असं नाव दिलं, ओके. तर प्रिंट टी शर्ट, ॲड युअर स्टोअर URL टू कनेक्ट विथ प्रिंटिफाय. आता माझ्याकडे असा कोणता स्टोअर आहे का की जिथे मी हा प्रोडक्ट विकू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक कॉमर्सची वेबसाईट बनवावी लागेल किंवा तुम्हाला एक तुमचं एक शॉपिफायचं अकाउंट बनवावं लागेल. तर शॉपिफायचं अकाउंट कसं बनवायचं ते पण सोपं आहे. पण शॉपिफायचं अकाउंट कसं बनवायचं याच्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देईन. पण माझ्याकडे आता ऑलरेडी शॉपिफायचं अकाउंट्स आहे, तर त्या शॉपिफायच्या अकाउंट्सला मला हा प्रोडक्टचा डायरेक्ट कनेक्ट करता येतं का तो पण पाहूया. तर मी इथे आलो शॉपिफायच्या अकाउंट्सवरती आणि इथे मी काय करतो आहे की एनरोल युअर ईमेल ॲड्रेस, स्टार्ट फ्री ट्रायल असं तुम्हाला इथे दिलं. इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं एक शॉपिफायचा अकाउंट्स तुम्ही इथे स्टार्ट फॉर फ्री ट्रायल तुम्ही करू शकता आणि इथे केल्यानंतर तुम्ही इथे शॉपिफाय ओपन करू शकता. तुमचा ईमेल ॲड्रेस टाका किंवा तुमचा इथं जीमेलनी तुम्ही कनेक्ट करू शकता, ओके. त्यानंतर मी हा एक माझा मेल ID घेतो आणि इथे तुम्ही पाहू शकता 2 स्टेप व्हेरिफिकेशन्स, ठीक आहे. त्यानंतर रिकव्हरी ऑप्शन्स आणि ईमेल्स मी इथं कन्फर्म करतो ॲक्च्युली. आणि कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ॲड्रेस पण नाही येतं, तेच येतं कंटिन्यू विथ द ईमेल, ठीक आहे. मी एक काम करतो, रिडायरेक्टिंग टू द गुगल्स आणि इथे
यूज अनदर अकाउंट्स करतो आणि इथे ऑलरेडी हाच अकाउंट आहे. ठीक आहे, मी आता एकदा साइन इन करून घेतो आणि इथे मला इथे पासवर्ड विचारते तर मी इथे पासवर्ड टाकतो आणि पासवर्ड टाकल्यानंतर मी इथे नेक्स्ट करतो. आता नेक्स्ट केल्यानंतर एंटर युअर पासवर्ड परत तेच बोलतं. तर मला इथं काय करायचं आहे की पासवर्ड टाकायचा आहे. हे मी पासवर्ड टाकलो आणि त्याच्यानंतर मी इथं नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर पाहूया आपल्याला इथे काय होतं. कारण शॉपिफायचा हा जो काही मी वेबसाईट ऑलरेडी तर बनवलेला आहे किंवा तुम्ही बनवत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचं जे काही मेल आय डी आहे तो तुम्हाला मेल आय डी ओपन करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला सेल इन अ पर्सन अँड ऑनलाईन, तर इथं चेकआउट्स आहे वगैरे वगैरे हे सर्व तुमचं डायलॉग बॉक्स ओपन होतं, ऑलमोस्ट डन होईल आणि त्याच्यानंतर तुमचा एक शॉपिफायचा ऑनलाईन स्टोअर तुमचा ओपन होईल. तुम्ही पाहू शकता. मी पहिल्यांदा हे बघा तुमचं हे असं ओपन होईल. ठीक आहे, जस्ट स्टार्ट तुमचा ट्रायल सुरू झाला. 3 दिवसाचा तुम्हाला ट्रायल असतो शॉपिफायला आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे चार्जेस लागतात. तर अँड ऑनलाईन स्टोअरसाठी मी करतो इथं ओके करतो. ठीक आहे, इन अ पर्सन्स. ठीक आहे, इथं तुम्ही क्लिक करू शकता स्टोअर पॉपअप्स किंवा अँड एक्झिस्टिंग वेबसाईट अँड ब्लॉग्स सोशल मीडिया किंवा अदर मार्केट प्लेस अँड आय एम शुअर आणि तर नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर विच ऑफ दिस बेस्ट डिस्क्राइब्स यू. आय एम अ स्टार्टिंग आय ऑलरेडी सेलिंग ऑनलाईन इन अ पर्सन. ठीक आहे, त्यानंतर प्रोडक्ट आय बाय और मेक माय सेल्फ. ठीक आहे, शिप्ड बाय मी. ठीक आहे, त्यानंतर ड्रॉप शिपिंग प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर डिजिटल प्रोडक्ट्स, त्यानंतर सर्व्हिसेस, त्यानंतर आय डिसाईड लेटर पण करू शकता. प्रिंट ऑन डिमांड प्रोडक्ट्स. आता याच्यामध्ये आपलं काय करायचं आहे, प्रिंट ऑन डिमांड करतो आहे आपण. तर मग आपण काय करूया की हा सध्या पण मी कॅन्सल करतो आणि मी फक्त आय बाय आय कॅन मेक सर्व्हिस हे सर्व काढून टाकतो. ड्रॉप शिपिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ड्रॉप शिपिंग करू शकता आणि इथे आय विल डिसाईड लेटरच्या ठिकाणी काढा आणि युअर ट्रायल जस्ट स्टार्टेड. ठीक आहे, गेट स्टार्टेड. आता हे केल्यानंतर तुम्हाला वेलकमचा एक विंडोज मिळतो आणि या वेलकमचा विंडो मिळाल्यानंतर एक्सटेंड युअर ट्रायल अँड एन्जॉय युअर फर्स्ट मंथ ₹20. सिलेक्ट अ प्लॅन. ठीक आहे, एक प्लॅन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागतं. सिलेक्ट अ प्लॅन करा. सिलेक्ट अ प्लॅन केल्यानंतर तुम्ही एक ₹20 तुम्हाला फक्त द्यावं लागतं 3 दिवसासाठी आणि ₹20 दिल्यानंतर तुम्ही तिथं बेसिक प्लॅन घेऊ शकता शॉपिफायचा. तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता किंवा हा ॲडव्हान्स घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता. पण याची प्राईस किती आहे ते बघा. याची प्राईस किती आहे, स्टार्टिंग ₹6,220 मंथ फॉर अ फर्स्ट मंथ. ठीक आहे, तर ₹20 मंथ फॉर फर्स्ट मंथ. एका महिन्यासाठी तुम्हाला फक्त ₹20 लागेल. ठीक आहे, फॉर सेलिंग द रिटेल स्टोअर्स. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एवढी प्राईस लागेल. हे सर्व तुम्हाला इथे दिसते आणि त्याच्यानंतर इन्क्लूड 1 POS प्रो लोकेशन्स गेट 6 मंथ फॉर एवढं फुल लिस्ट ऑफ फीचर्स तुम्हाला हे सर्व दिसेल. त्यानंतर स्टार्टरला सिलेक्ट स्टार्टर प्लॅन मी आता हा सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला हा जो काही प्लॅन आहे तो तुम्हाला इथं ₹20 टुडे फ्री आहे. तुम्हाला आजचा हा फ्री आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अमाऊंट ड्यू ₹20. तर मी इथं सबस्क्राईब केलं किंवा मी इथे तुम्हाला पे केलं हे तर तुम्हाला इथे सर्व भरावं लागणार आहे आणि तुम्ही UPIने तुमचं पेमेंट करावं लागणार आहे. सेटअप UPI. तुम्हाला UPIने तुमचं पेमेंट करून तुम्ही एक शॉपिफायवरती अकाउंट्स बनवला तर तुमचा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तुमचा शॉपिफायवरती विकू शकता. त्याला ड्रॉप शिपिंग सर्व्हिसेस म्हणतात. हे कसं करायचं या बाबतीत मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण एक शॉपिफायवरती अकाउंट्स बनवून त्यावरून पैसे कसे कमवायचे किंवा तिथे आपण असे प्रोडक्ट्स घेऊन जाऊन जसं की प्रिंट ऑन डिमांड असेल किंवा आपण ड्रॉप शिपिंगची सर्व्हिस कशी करायची या बाबतीत मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहिती देईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जितकं काही इन्फॉर्मेशन्स भेटलेलं आहे त्या इन्फॉर्मेशन्स बाबतीत जर तुम्ही थोडंसं जरी सिरियस राहिले तरी नक्कीच तुम्ही आत्ताच या सर्व गोष्टीचं ज्ञान करून घ्याल आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही फायदा करून घ्याल. आणि हे सर्व तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा करता येतं. तुम्हाला घरी बसून इथे लाखो रुपयाची कमाई करता येते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. या व्हिडिओचा पुढचा पार्ट किंवा तुम्हाला या व्हिडिओनंतर ड्रॉप शिपिंग म्हणजे काय त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कळायला लागतील. पहिल्यांदा प्रिंट कसं करायचं, एखादा प्रिंट करून प्रिंट ऑन डिमांडचे प्रोडक्ट्स आपण एखाद्या साईटवरती रेडी ठेवून ते ड्रॉप शिपिंग पुढे कसे करायचं, इट्सीवरती अकाउंट कसं बनवायचं, शॉपिफायवरती अकाउंट कसं बनवायचं, शॉपिफायवरती आपण प्रोडक्ट कसं अपलोड करायचं, तिथून आपण पैसे कसे कमवायचे या बाबतीत मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहिती देतच राहील. जर हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि जर तुम्हाला प्रिंट ऑन डिमांड या बाबतीत पूर्ण माहिती जर मिळालेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इतर मित्रांबाबतीत, कारण जर तुम्हाला असे व्हिडिओज हवे असतील तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप माहिती देत जाईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.